वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तर व दक्षिण जिल्ह्याच्या नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणीची संयुक्त महत्त्वपूर्ण बैठक नांदेड जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पाठीमागे असलेल्या हॉटेल विसावा पॅलेस येथे उत्साहात पार पडली। या बैठकीला दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत संघटन बळकटीकरण, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, बूथ स्तरावर कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्चित करणे तसेच जनसंपर्क वाढवण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी नियोजन करण्यावर भर देण्यात आला। कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। आगामी काळात वंचित बहुजन आघाडी अधिक प्रभावीपणे जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या ठिकाणी नूतन कार्यकारिणीची बैठक आणि पुढील निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत ते पार पाडण्यासाठी आपण सर्वजण नूतन कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावं आणि या बैठकीत ज्या आंबेडकरवादी प्रेमी आणि आपल्या सर्व कार्यकर्ते आजी माजी यांनी या ठिकाणी उपस्थित राहिल्या, या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि पुढील सूचना निरीक्षक D.K. दामोदर सर करतील त्याप्रमाणे आपण एकत्र बसायचं आहे, त्यांच्याशी चर्चा करायची आहे आणि नंतर हा कार्यक्रम संपला असा मी घोषित करतो। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर या दोन्हीही जिल्हा कार्यकारिणीची आपण निवड करण्यासाठी मागच्या 2 दिवसामध्ये सगळ्या जिल्ह्यातून जे इच्छुक लोक आहेत त्या सगळ्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्या मुलाखतीमध्ये ज्या लोकांनी पक्षाकडे अर्ज दिले त्याच्यामधून आपण पारदर्शकपणे ज्या लोकांची प्रामाणिकपणे पक्षासोबत काम करण्याची इच्छा आहे अशा लोकांना जिल्हा कार्यकारिणीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने संधी देण्यात आली। श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला येथे नवनियुक्त जे पदाधिकारी आहेत त्यांच्या निवडी संदर्भामध्ये बैठक घ्यायला सांगले होते आणि त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याचे निरीक्षक आदरणीय D.K. दामोदर सर या ठिकाणी आलेले आहेत। आज संपूर्ण दोन्ही नांदेड दक्षिण आणि उत्तरच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्याचा त्यांच्या कार्यकारिणीचा सत्कार केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याची संधी बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांना दिलेली आहे आणि आणावे। उद्याचे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत। आता ही फार मोठी जबाबदारी ह्या नवीन पदाधिकाऱ्यावरती आलेली आहे आणि ती नेटाने पार पाडतील या अपेक्षेनेच बाळासाहेब आंबेडकर त्यांच्याकडे पाहत आहेत आणि आम्ही सुद्धा पाहत आहोत। एवढं बोलतो थांबतो। अचानकपणे नव्याने आपल्या जिल्हाध्यक्षाची आपल्याला जबाबदारी दिली, त्यात आपली काय भूमिका असेल? श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला व मला जिल्ह्यातील सर्वोच्च पदावर जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक केली त्याबद्दल मी श्रद्धेय नेत्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। बाळासाहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवल्यामुळे मी आता दक्षिण विभागामध्ये आमचे वार्ड प्रभाग 19 आणि 20 मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांच्या प्रचारासाठी आम्ही सर्व नवनियुक्त टीम काम करत आहोत व तिथे कमीत कमी आपले 4 नगरसेवक निवडून आणू व येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपले प्रतिनिधी जिल्हा परिषदेचे सदस्य जिल्हा परिषद सभागृहामध्ये पाठवण्याचं काम आम्ही नक्की करू। निवडणुकीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका समोर आल्यानंतर आपली नव्याने निवड झाली तर आपली काय रणनीती असेल? प्रथमतः आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तसेच आमचे वरिष्ठ पदाधिकारी व पक्षाचे निरीक्षक डॉक्टर दामोदर सर व संघरत्न पुरे सर सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की माझ्यावर ही जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमच्याकडे जरी वेळ कमी असेल पण आमची जी उत्तर आणि दक्षिणची दोन्ही जिल्ह्याची जी टीम आहे अतिशय मजबूत आहे आणि सर्व आम्ही स्वाभिमानी आहोत आणि विशेष आम्ही लवकरच एक पेपर प्लॅन तयार करू, एक व्हिजन तयार करू। त्या व्हिजन नुसार आम्ही सर्वजण बॉटम टू टॉप लेवल पर्यंत आम्ही एकजुटीने काम करू आणि मी तुम्हाला नक्कीच आश्वासन देईन की येणाऱ्या काळामध्ये जसं नगरपालिकेला आम्ही सत्तेमध्ये जातच आहोत तसंही आम्ही जिल्हा परिषदला जास्तीत जास्त मेंबर आम्ही निवडून आणू। धन्यवाद।